गोलंदाज जगन्नाथ वैयक्तिक गोलंदाजी पहिल्या संघाकडून पहिली षटक घेऊन आला तो जगन्नाथ. जगन्नाथ वैयक्तिक गोलंदाजीतील पहिले आणि संघाकडून पहिली षटक घेऊन आला तो जगन्नाथ. स्ट्रायकर आणलाय तो जयेश. नॉन स्ट्राईकला तो गणेश. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. प्रारंभिक जोडी मैदानात सामन्यात सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालाय तो जगन्नाथ. जगन्नाथ टू जयेश असा मला असेल. 18 चेंडूने 31 धावा समीकरण. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज जगन्नाथ. चेंडू मात्र ऑन साईडला भिरकावून दिलाय. पाहूया काय घडतंय. चेंडू गेला सीमा रेषा बाहेर येतोय चौकार. पहिला चेंडू मात्र धावांचा मात्र श्री गणेशा केले 4 अंकाने. जयेशने मात्र आपले आक्रमक आपले इरादे मात्र पक्क केले आहेत. पहिला चेंडू आक्रमक इरादा पक्का केला आणि पहिला चेंडू येतोय सुरेख चौकार. इथे धावांचा मात्र श्री गणेश होतोय 4 अंकाने. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जगन्नाथ. जगन्नाथ मात्र सुरेख गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच करावी लागेल आपल्या संघाटी. पुन्हा एकदा सज्ज झाला तो जगन्नाथ टू जयेश असा मारा असेल. चेंडू मात्र हवेमध्ये पण बॅट चिकट घेऊन गेलाय. पाहू दे काय घडतंय. चेंडू गेला सीमा रेषा पार येतोय दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचते बिनबाद 8 अशी धावसंख्या. पहिल्यापासून मात्र इरादे पक्के करून आलेले आहे. आक्रमक पवित्रा घेण्याचा त्याने मनसुबा मंत केलेला आहे तो जयेशने. पुन्हा एकदा सज्ज गोलच्या ट्रॅकवरती जगन्नाथ. जगन्नाथ तो जयेश असा मारा. जयेश मात्र पाहूया चौकारांची हॅट्रिक प्राप्त करतो काय. चेंडू सीमा रेषा पार येतोय सुरेख चौकार. जयेशच्या बॅटमध्ये तिसरा चौकार. इथं मात्र चौकारांची हॅट्रिक प्राप्त केलंय ते जयेशने. फर्स्ट इनिंगमध्ये दत्तारामने हॅट्रिक केले होते आणि त्याच्या पाठोपाठ मात्र आता जयेश मात्र आपले चौकारांची हॅट्रिक प्राप्त करतोय. 3 चेंडूमध्ये 3 चौकार प्राप्त केले तो जयेशने. जगन्नाथच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार मात्र प्राप्त केले जयेशने. जगन्नाथ टू जयेशचा मारा असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. सुरेख चेंडू इथं मित्र निधाव चेंडू. चेंडू मात्र श्रेष्ठच्या हातामध्ये विसावला गेला. इथे मात्र आता अशा पद्धती गोलंदाजी नक्कीच जगन्नाथला करावी लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. आता मात्र चेंडू निर्धाव अशाच पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय जयेश. जगन्नाथ गोलंदाजीच्या मार्कवरती. जगन्नाथ तू जयेशचा मारा असेल. धावसंख्या पोहोचते 12 अंकावरती. इथं मात्र सुरेख चेंडू मात्र सर थोडा मात्र खालच्या पट्टीवर राहिला आणि चेंडू मात्र सरळ एष्टच्या हातामध्ये विसावला गेला आणि इथे मात्र निधाव चेंडू सांगता होते. अशाच पद्धती गोलंदाजी करावी लागेल जगन्नाथला. पहिल्याच्या 3 चेंडूवर चौकारानंतर दुसरे 2 चेंडू सलग निधाव टाकले. आता मात्र शेवट चेंडू टाकण्यास सज्ज जगन्नाथ. सुरेख चेंडू टाकला होता. इथे मध्ये 22च्या रूपाने 1 धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या 13 या अंकावरती. पहिल्या इथे षटकाची समाप्ती होते. लेग बाईच्या रूपाने 1 धावसंख्या पूर्ण केली आणि धावसंख्या 13 या अंकावरती. इथे मध्ये पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या बिनबाद 13. आता मात्र 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे ते MKCC तलगर या संघाला. 12 चेंडू 18 धावा समीकरण. DK रायडर संघाला जिंकायचं असेल तर सुरेख पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. डॉट स्वरूपात चेंडू नक्कीच फेकावे लागतील आणि चांगल्या पद्धती क्षेत्ररक्षण नक्कीच करावे लागेल तर संघ आपला विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. नाही तर पराभवाच्या छायेत लोटला जातो. जिंकायचा असेल तर DK रायडर संघाला चांगल्या पद्धती गोलंदाजी करावी लागेल आणि MKCC तलगर संघाला जिंकायचं असेल तर इथे मध्ये 12 चेंडूमध्ये 18 धावा नक्कीच करावे लागतील. आता मात्र वैयक्तिक कोडतील पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटक सज्ज झालाय तो दत्ताराम टू गणेश. जयेशचा मारा असेल. 12 चेंडूने 18 धावा हे समीकरण. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पण क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेट रंग बदलतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ विजय होऊ शकतो सांगता येत नाही.
कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार येण्यामध्ये क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. पाहूया पुन्हा एकदा सज्ज दत्ताराम गोलंदाज ट्रॅक वरती वैयक्तिक गोलंदाजी पहिल्या संघाकडून दुसऱ्या चेंडू टाकण्यास सज्ज. दत्ताराम टू जयेश असा मारा असेल. स्ट्राईक लाईनला बॅट्समन आहे तो जयेश, नॉन स्ट्राईक तो गणेश. पाहूया दत्तारामला चांगल्या पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल, कारण धावांचा डोंगर रोखायचा असेल तर जिंकायचा असेल तर नक्कीच डिके रायडर संघाला चांगल्या पद्धतीची क्षेत्ररक्षण आणि चांगल्या पद्धती गोलंदाजी इथेच करावी लागेल. पंचांना विनंती करून स्पीडअप घ्यायचा आहे, कोणत्या वेळेचा विलंब लावू नये मित्रांनो. निर्धारित 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं टाकायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कर गोलंदाज दत्ताराम टू जयेशचा मार असेल. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, कोणत्याही वेळेचा विलंब लावू नये मित्रांनो. सज्ज झालाय तो गोलंदाज दत्ताराम टू जयेशचा मार असेल. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. अंपायर डिसिजन थांब दे त्यांना बोल. लेट आहे की सही लावलाय तो सांगते, तो कीपर सांगते तुमचा. पंचांना विनंती आपला निर्णय सांगायचा आहे. नो बॉल. अशा रीतीने 3 धावसंख्या धावून काढलेल्या दोन नोचा 1 अशा 3 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज दत्ताराम टू जयेश असा मारा असेल. शिवप्रतिष्ठान पंच 2 समांतर करता व्हाईटच्या रूपाने धावसंख्या मिळते आभांतर आणि 22च्या रूपाने अशी 2 धावसंख्या ऍड झाल्या आहे. संघाची धावसंख्या होते 18 या अंकावरती. शिवप्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी आणि साई स्टार 11 होरकाड वरचेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा तसं जल गोलंदाज दत्ताराम टू गणेश असा मारा असेल. आता मग पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला तो गणेश. दत्ताराम टू गणेश असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिला ऑन साईडला. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. सुरेख झेल टिपला गेला. इथे मात्र गणेशची मात्र खेळी मात्र संपूर्ण फ्री हिट होता. अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण. 3 धावसंख्या पूर्ण. धावसंख्येमध्ये 21 अंक. पुन्हा चेंडू मध्ये ऑन साईडला भिरकावून दिलाय. इथे मात्र झेल सुटला गेला. अशा रीतीने 2 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 23 अंकावरती. मित्रांनो प्रत्येक तुम्हाला झेल टिपावी लागेल. एखादा झेल सुटला गेला तर आपला संघ पराभवाच्या छायेत लोटला जातोय. आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये एखादा फलंदाजचा झेल सुटला जातो. फलंदाज मोठी धावसंख्या करू शकतो. पुन्हा 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 24 अंकावरती. आता म्हणजे स्ट्राईक लाईनला तो गणेश. दत्ताराम टू गणेशाचा मारा असेल. धावसंख्या 24 अंकावरती. चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. याचे सुरेख क्षेत्ररक्षण केलं. इथे 2 धावसंख्या पूर्ण केली. सुरेख प्रयत्न केला होता. प्रयत्न करणारा नक्कीच प्रयत्न करायला हरकत नाही. प्रयत्न करत राहता एक ना एक दिवस नक्कीच यश प्राप्त होईल.
धावसंख्या बोलते 25 अंकावर एकच धाव पूर्ण केले. संघाची धावसंख्या 25. आता मग स्ट्रायकर आहे तो जयेश. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू मात्र इष्टच्या हातामध्ये विसावला गेला आणि बॅटचे कट घेऊन चेंडू मात्र सरळ इष्टच्या हातामध्ये विसावला गेला आणि पहिला विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय. जयेश मात्र करून धावसंख्या पोहोचते 25 अंकावरती. एक गडी बाद 25. थोडकट वरची वडी बॉल किती झाले? दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. अरे एक वाईट दिलाय. एक नो होता. पहिला नो, दुसरा वाईट. 1 2 3 फ्री चा धरून 1 2 3 4 5 झाले. 5 चेंडू दाखवतोय ना 5 बॉट. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचते 25 अंकावरती. एक गडी बाद 25. वरची वडी टॉस पिन. शिवप्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी आणि साई स्टार 11 होडकार वरचेवाडी या दोन संघामध्ये टॉस झाले आणि साई स्टार 11 होडकार वरचेवाडी संघाने नाणेफेकचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय सांगायचा आहे. आता मात्र 7 चेंडू 6 धावसंख्येची गरज असेल शिवप्रतिष्ठान MKC तलगरे संघाला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती. 7 चेंडू 6 धावांची गरज असेल. पाहूया कोणता संघ विजय होतोय. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. इथं मध्ये धावसंख्या स्थिरावली गेली. 25 अंकावर दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. आता मात्र थोडासा समीकरण 6 चेंडू 6 धावांची गरज. काय निर्णायक सामना आलेला आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. 7 चेंडू 6 धावा समीकरण असेल. पाहूया कारण जिंकायचं असेल तर DK रायडर संघाला जिंकायचं असेल तर सुरेख गोलंदाजी मात्र नक्कीच करावी लागेल आणि MKC तलगर संघाला जिंकायचं असेल तर 6 चेंडू मध्ये 6 धावा नक्कीच पूर्ण करावी लागतील. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये दाखल होईल. शिवप्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी विपक्ष साई स्टार 11 होडकार वरचेवाडी संघाने टॉस जिंकलेला आणि बॅटिंग स्वीकारले अर्थात फलंदाजी स्वीकारले आणि शिवप्रतिष्ठान तुंबाड संघाला फिल्डिंगसाठी पाचारण केले. आता गोलमार्क गोलंदाज दीपेश टू. गणेश मात्र बाद झाला आणि पहिल्या चेंडूवर विकेट मात्र इथं दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा गडी मात्र बाद होतोय. आता मात्र काहीतरी बिघडतंय या सामन्यामध्ये. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. काय घडेल काय बिघडेल आणि खेळ आहे शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. कोणत्या संघाच्या बाजूने निर्णय लगेच सांगता येत नाही. आता मात्र नवीन बॅटर मैदानात आशिष स्ट्रायकर लाईनला आशिष नॉन स्ट्रायकर नितेश. आशिष आणि नितेशला नक्की धावांचा डोंगर पूर्ण करावा लागेल. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज झालं तो गोलंदाज रुपेश. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघात अंतिम षटक टाकण्यास सज्ज गोलच्या ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूमध्ये सुरेख टाकला होता आणि त्या पहिल्या चेंडूवर गणेश मात्र इथं बाद झाला. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज गोलच्या ट्रॅकवरती रुपेश टू आशिषाचा मारा जाईल. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावा हे समीकरण. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा सज्ज झालं गोलच्या ट्रॅकवरती. रुपेश टू आशिष असा मारा असेल. चेंडू सीमा आरशा पार येतोय चौकार. सुरेख मात्र फलंदाज शत्रुघ्नने प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा परंतु झेल मात्र सुटला गेला. चेंडू गेला सीमा आरशा पार येतोय चौकार. आता मात्र काहीतरी 4 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. नक्कीच जर झेल टिपला गेला तर नक्कीच समीकरण बदलले असते. काहीतरी सामन्यामध्ये रंगतदार आले असते. रंगत निर्माण झाली असते. परंतु पुन्हा एकदा गोलमार्क गोलंदाज सज्ज रुपेश टू असा मारा असेल. इथे मात्र आणि बाईच्या रूपाने 1 धावा आणि पंच 2 समांतर व्हाईटच्या रूपाने 1 धावा अशा धावसंख्या पोहोचते 31 आणि संघ